पुणे आहेत, मी त्यांची ओळख करून देतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सत्ताधाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आहेत। आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आहेत। आपल्या सोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत, जे आता आंदोलनकर्ते सुद्धा आहेत, आंदोलनात सहभागी आहेत। शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सोबत नवनाथ बन आहे, जे आता भाजपचे माध्यम प्रमुख आहेत। सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो, पण मला आधी सगळ्या आंदोलकांची भूमिका जाणून घ्यायची आहे। अमोलजी, मी तुमच्याकडे येतो, पण रविकांत तुपकर यांच्याकडे मी जाणार आहे। रविकांतजी, तुमचा सुद्धा प्रवास सुरू आहे, कुठे निघालात तुम्ही ते सांगा। आणि आज शेतकरी इतका आक्रमक होऊन रस्त्यावर का उतरला, का त्याच्यावर ही वेळ आली आहे? बघा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय बनलेला आहे आणि सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव 3,500 रुपये आहे। कापसाची पण तीच अवस्था आहे, शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आलेला आहे। शेतकऱ्यांचा संयम आता तुटत चाललेला आहे। यांनी एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं 7-12 कोरा कोरा कोरा, आणि आता द्यायची वेळ आली तर म्हणतात आमच्या तिजोरीत पैसा नाही। मग आता सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर वाढवणच्या बंदराला 2500 कोटी रुपये मागच्या महिन्यात कसे काय दिले? शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीचं कर्ज कसं काय काढलं? कुठल्या आमदारांचे पगार थांबले का तिजोरीत पैसे नाही म्हणून? 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाली, 1 लाख कोटीचं कर्ज शेतकऱ्यांसाठी काढायला फरक काय पडतो? पण आज दिवसाला 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारला थोडीशी लाज वाटत नाही। आणि आम्ही हजारो शेतकरी आज नागपूरमध्ये कालपासून या ठिकाणी आहे। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। म्हणजे न्यायालयाच्या आडून सरकारला भूमिका निभवायची आहे का? आम्ही न्यायालयाचा विचार करतो, न्यायालयाच्या न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे आपल्या देशामध्ये, परंतु याचिका दाखल करून घेतली न्यायाच्या बाबतीमध्ये एखादी न्यायालयाने सुद्धा याचिका दाखल करून घेतली पाहिजे। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं रक्त काढण्याच्या सरकारला एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःच्या खर्चाने नाकारलेला आहे। जातीच्या धर्माच्या मुद्द्यावर आंदोलन केलं असतं तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला आलं असतं। दुपारपासून सरकारमधल्या लोकांच्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, त्यांचे आम्हाला फोन येत आहेत, आज बैठक लावतो, उद्या बैठक लावतो, वेळ काढूपणाचं धोरण ते अवलंबत आहेत आणि इकडून कोर्टाचा त्या ठिकाणी खंडपीठाचा आदेश पण पाठवतायत। हे सगळं दुर्दैवी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार आणि आंदोलन हे कधी पण सरकारपेक्षा आंदोलन मोठं असतं। इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली त्या काळामध्ये, जयप्रकाश नारायणने आंदोलन केलं आणि सत्ता परिवर्तन करून दाखवलं। अण्णा हजारे उपोषणाला बसले, अरविंद केजरीवालांचा जन्म झाला आणि मोदींचं सरकार या देशामध्ये आलं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हळाकळा घेण्याचं काम हे करतायत। कर्जमुक्ती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। अटक झालो तर आम्ही जामीन घेणार नाही, आम्ही जेलमध्ये जाऊ, जेलमध्ये राहू, परंतु आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। ठीक आहे, तुम्ही मागण्यांवरती ठाम आहात। रघुनाथदादा पाटील आपल्या सोबत आहेत। रघुनाथदादा, सातत्यानं प्रश्न विचारला जातो, काही शहरी लोकांकडून, सत्तेतल्या काही लोकांकडून नाद लागला या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत। आज राज्यातल्या शेतकऱ्याचा हा जो आक्रोश आहे तो नेमका का आहे? का राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे? या देशामध्ये शेतकऱ्यांना कर्ज का होतं या मुद्द्याकडे जायला कोणीही तयार नाही आहे। स्वर्गीय शरद जोशींनी हा मुद्दा अत्यंत स्पष्टपणे लोकांच्या समोर मांडला आणि आजच्याही पेक्षा लाखाच्या सभा घेऊन त्यांनी मांडला। त्यांचं जे काही मागणी आहे आमची, कर्ज का होतं या मुद्द्यांच्याकडे जायला कोणी आजचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्षाचे लोक सुद्धा मागणी करणारे तयार नाहीयेत। शेतीमालाला जर का भावच देणार नसाल तर मग कर्ज नाही होणार तर काय होणार? या मुद्द्यावरती शरद जोशींनी नादारीचे फॉर्म भरले आणि ते फॉर्म मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उत्पादन खर्च जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर मग त्यांनी कर्ज कसं फेडायचं